हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्व? आज शेवटचा गुरुवार आहे. ते महालक्ष्मीची पूजा बघा. आज महालक्ष्मीच्या दर्शनाने तुमची सुरुवात करत आहे. मी विद्या माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे. सर्वांना नमस्कार. देवपूजा माझी झालेली आहे. आज बाकी काही मी शूटिंग केलं नाही, फक्त देवपूजा करताना मला करता पण आलं नाही, त्यामुळे तुम्हाला मी आता माझं फायनलचं झालेलं सर्व दाखवते. महालक्ष्मी किती छान दिसत आहे बघा. आज शेवटचा गुरुवार आहे आणि झाडाला पण आज जास्वंदीचं फूल फुललं होतं ना, ते देवीच्या डोक्यावर लावलं. किती छान दिसतंय ना, मस्तपैकी फूल. आज गुरुवार आहे त्यामुळे पिवळं वस्त्र माझ्याजवळ होतं, तेच मी देवी आईला घातलं. किती मस्त वाटतं. मंगल कलश, आणि देवपूजा पण झाली. आणि भूमी पण कॉलेजला गेली, तेव्हा काही करणार आणि नंतर मी तुम्हाला भेटेन. मिस्टरांना नाश्त्याला पोहे देते आता. आणि पोहे चला, आता सकाळपासून आत्ता मला वेळ मिळाला. आत्ता थोडी कॉफी घेते. वाजले 2:10 झाले. अजून बरीचशी कामं बाकी आहेत. बेडशीट वगैरे चेंज करायची आहे, ती मग संध्याकाळी जराशी चेंज करणार बेडशीट. आता कॉफी घेते आणि थोड्या वेळाने 5-5:30ला जेवणाची पण तयारी करायची आहे. मग संध्याकाळी बायका येतात हळदी कुंकवाला, मग त्यांना हळदी कुंकू वगैरे करायचं असतं. त्यावेळेला होत नाही, मग घरातली कामं पण करून घेतलं की बरं मोकळं बसायला मिळतं. आणि काल रात्रीला म्हणजे आज पहाटेच 3 वाजता मिस्टरांच्या पोटात दुखायला लागलं. त्यांना उलटी, पोटात दुखायला लागलं, मोशन चालू झाले. मग रात्रीच 3 वाजता आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो त्यांना. डॉक्टरांनी सांगितलं काय नाही तसं, फूड पॉयझन झालं त्यांना. मग आलो वगैरे, आराम केला त्यांनी. मग आता परत मी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून मग आता सलाईन लावून आणली त्यांना. आता त्यांना थोडंफार बरं वाटतंय. आता ते रेस्ट करत आहेत. हा माझा मार्गशीर्ष गुरुवारचा व्हिडिओ. आता तो सोमवारी येणार आहे. त्या दिवशी मग सगळे बेडशीट वगैरे मी चेंज केली. बेडशीट नवीनच होते, तेच मी घातले. लोडची कव्हरं पण नवीनच होती, डीमार्टमधनं आणलेली होती, तीच घातली. आणि गुरुवारच्या दिवशी माझी खूपच गडबड झाली त्या दिवशी, भरपूरच. कारण मी सकाळी पोथी पण वाचली नव्हती. आणि गुरुवारचंच माझं श्रीपाद वल्लभांचं चक्री पारायणाचा 14वा अध्याय पण वाचायचा होता. परत आपलं स्वामी सारामृताचा पण 3 अध्याय वाचते, ते पण वाचायचं होतं. म्हणजे सर्वच माझं त्या दिवशी होतं. आणि ते त्या दिवशी असतं, ते दिवशी पूर्ण पण केलं तरच मनाला जरा शांती वाटते. मग मी ते चक्री पारायणाचा 14वा अध्याय होता माझा लास्ट गुरुवारी 18 तारखेला, मग तो पण पूर्ण केला. सारामृताचं पण पूर्ण केलं. ते वाचन करत करत दुपारी मला ते चक्री पारायणाचं श्रीपाद वल्लभांचं 4च्या अगोदर करून मग ते व्हॉट्सअपला त्यांना पाठवायला लागतं. ते करून मग मी सारामृताचं परत केलं. असं करत करत मग मला खूपच वेळ झाला. आणि मग संध्याकाळी जेवणाची पण तयारी करायची होती, जेवण पण बनवायचं होतं. आणि परत दिवाबत्ती, देवाला प्रसाद दाखवून पोथी बिथी सर्वच कामं होती. बायका पण येणार होत्या, त्यामुळे थोडी तारांबळच झाली. आणि घरामध्ये दूध आणायला मी गेली नाही खाली, मी झेप्टोवरनंच मागवलं. यांची तब्येत बरी नव्हती म्हणून दही, दूध आणि बिस्किटं मागवली. मिस्टर पण आता उठल्यावर त्यांना भात आणि दही द्यायचं आहे.
दही मी मागवलं आहे. दही मग येईल, आल्यानंतर मी त्यांना कुकर लावणार आणि दही भात जेवायला देणार आहे. आणि माझी आता ही लोणची कवर पण आहेत नवीन आणलेली. ती लोणची कवर आणली आहेत, पण ती जराशी लोणची कवर थोडीशी मोठी झालेली आहेत लोडला. आणि आता हे सर्व जेव्हा उशीची कवरं वगैरे सर्व झालं तर उद्या परत वॉशिंग मशीन लावावीच लागणार आहे. आता पटापट घालून घेते आणि मग संध्याकाळचं पण तयारी चालू करायला पाहिजे. आता पहिला अगोदर त्यांना जेवायला वाढायचं आहे, नंतर मग बाकीची तयारी करायची आहे. त्यांना दही आणि भातच मल्टीविटामिन नॅचरल फ्री आले. दुधावर असं लाटणं ठेवायचं. लाटणं ठेवलं ना दूध बाहेर नाही वतू गेलं, बरं नाही जात. असं तरी ठेवलं ना ते वर येत नाही दूध. आता मी घेवड्याची भाजी बनवणार आहे आणि डाळ भात गुलाबजामुन, गोडामध्ये गुलाबजामुन बनवणार आहे. चला मग आपण बघूया आज मी काय काय बनवते ते, आणि गुलाबजामुनची रेसिपी पण बघा तुम्ही. बनवण्यासाठी 1 वाटी साखर टाकली आहे. फोटो काढते वर लाईन.
चला मग ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.